रेश्मा क्रिएशन व ब्लॉगमध्ये माझा सर्वांना नमस्कार. कशा आहात? शुभ सकाळ. तर आत्ता सकाळचे 10:10 कमी आहेत आणि आज काय आम्ही रोजच्याच वेळेला उठलो, त्याच्यामुळे नाश्त्याची तयारी झालेली आहे. मुलाला जायचं आहे ऑफिसवर, तर नाश्त्याची तयारी झालेली आहे आणि तो इथे वाचित आहे स्वामींचं. आणि आम्ही हे कांदा चिरायचं आणलं, पण हे नुसतं लागूनच राहतं, हे बंदच पडत नाही हो. हे आम्हाला खोटं लागलं. 1100 रुपये घेतले आणि हे कांदा बटाटा चिरायचं ते आम्हाला खराब लागलं आणि त्याला नुसतंच लागलेलंच राहतं, ते बंदच होत नाही. त्याचं बटन बंद करा, आपलं काढा, तरी पण ते लागलेलंच राहतं. भांडी पण तशीच आहेत, काही नाही, नुसती झोप आल्यासारखं होतं, काही कामही होत नाही लवकर. आणि काल ह्यांनी मला फसवलं. म्हटले मी पुण्याला जात आहे, ते वाघोलीला गेले आणि वाघोलीहून त्यांचा काही कार्यक्रम होता, ते ठरवून म्हणले होते तुम्हाला तिघींनाही साड्या आणीन, आणि काही नाही. मला एक साडी आणली फक्त, बाकी काही नाही आणलं. आणि ते मला म्हटले की मी खरेदीला जातो आणि पूजेसाठी गेले होते. ते वाघोलीत गेलते, पुण्यात नव्हे. मला वाटलं पुण्यालाच जाणार आहेत. ते वाघोलीतून मागं आले. प्रकारे बाळ पण आज झोपलेलं नाही, त्याला आंघोळ घातल्याशिवाय ते झोपणार नाही. त्याला आता खुळखुळा खेळवतात, त्याला आंघोळ घातल्याशिवाय ते काही झोपत नाही. लाईट आहे, चालूच ठेवतात. कोणाच्या आता आंघोळी चालू आहेत. माझी बाळाला घातल्यावरच होते. ते आज ऊन पडले पहा आमच्या गॅलरीत, मस्तपैकी ऊन पडलेले आहे. आणि मला वाटतं ते उन्हात ठेवावे, त्याच्यामध्ये पाणी गेल्याचा संशय येतोय. मुलांनी नळाखाली धरले का काय, हे उन्हात ठेवून बघावे. झाले चालू तर झाले. बाकी कसे काय आहे तुमचे, कसे चालले काय आहे? कोणी काही कमेंट करीत नाही, त्याच्यामुळे काही कळत नाही. यूट्यूब फॅमिलीला माझा ब्लॉग आवडतो का नाही हे पण कोणी सांगत नाही, तर मी करू का नको ब्लॉग, हेच मला समजत नाही. आणि माझ्या बहिणीला यूट्यूबकडून महिना चालू झालेला आहे. आजच तिचं अभिनंदन केलेलं आहे मी सगळ्यांनी. आणि हा राडा कपडे असेच आहेत. त्या गांधीन माशीच्या पोळामुळे आम्हाला बाहेरच स्टँड ठेवता येईना, खूपच अवघड झालं आहे. त्या गांधीन माशीने मोठं पोळ करून ठेवले. लाल माशी आहेत त्या, लाल. त्यांनी मस्त असं घर केलेलं आहे, दिसत नाही ह्याच्यात बहुतेक. मागे चावतील नाही तर अवघडच होऊन बसायचं सकाळी सकाळी चावली तर. इथं मुलांची गर्दी झालेली आहे, गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत, मुलं शाळेत चाललेली आहेत. चालली मला असं खूप म्हणजे मला गोष्टी पण बोधकथा पण खूप येतात सांगता, आणि पण मला टाईमच मिळत नाही हो. बोधकथा हे सांगण्यासाठी वेळ फ्रेश असावं लागतं, तर फ्रेशपणाच होत नाही. काम करून फ्रेशपणाच होत नाही. आणि आमचा मुलगाही स्वामींचं करतो, तो स्वामींचं वाचतो, बरंच काही करतो. त्याच्यामुळे त्याला तो पत्रिका पण पाहतो, त्याचे पप्पा पण पाहतात, आणि बऱ्याच जणांना त्याचा गुण पण आलेला आहे.
बस ना बंद करणार आहे आता, माझा बस ना. दुसऱ्यावर चिडण्यापेक्षा माणसाने बंद कसं काय करता येईल चालू असताना? माझे मिनिटं पूर्ण झाले पाहिजे ना. तो बंद कर आता, बास कर. बाय, नमस्कार.